हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण आहे ना दोडक्याची चटणी म्हणा किंवा पचडी म्हणतात, पचडी काही ठिकाणी. आपण दोडक्याची चटणी करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा, मी एक दोडका घेतलेला आहे आणि हा लसूण घेतलेला आहे. फोडणीसाठी उभा चिरून घेतलेला. हा एक कांदा फोडी करून घेतलेला आहे. आणि हे पहा, 2 चमचे चणा डाळ, ही उडीद डाळ 2 चमचे, 1 चमचा जिरं, हिरवी मिरची आणि हा लसूण. तर प्रथम आपण काय करणार आहोत, दोडका चिरून घेणार आहोत. त्यासाठी पहिला आपण दोडक्याच्या शिरा काढून घेऊया. वरच्यावर असं काढून घ्यायचं आहे. हा कवळा दोडका आहे, त्यामुळं जास्त काही शिरा काढायची गरज नाहीये. आणि कवळा दोडका घ्यायचा म्हणजे छान अशी चटणी होती. हे पाय, याचे झालेले आहे शिरा काढून. आता याच्यात शिरा काढून घेते. आता हे शिरा काढून झालेत पहा. आता याची आपण फोडी करून घेऊ. अशा 5-6 फोडी करून घ्यायच्या म्हणजे पटकन शिजतो दोडका. आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. दोडका शिरेपर्यंत कढई गरम होते. आता कढई गरम झाली का पाहूया. तर हे पहा, तेल गरम झालेलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये पहिल्या जिरं घालून घेऊया. बघा, छान असं जिरं तडतडायला लागलेलं आहे. त्यात चणा डाळ आणि उडीद डाळ घालून घेऊ. खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मग लसूण आणि मिरची घालून घ्यायची. मिरच्या पण चांगल्या निघल्या पाहिजेत भाजून शिजून. तर आपल्या मिरच्या पण झालेल्या आहेत चांगल्या भाजून, आणि डाळ पण. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण घाला. आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे. आता आपण दोडका घालून घेऊ. खमंग अशी आपल्याला ही चटणी बनवायची आहे. आता मीठ घालून घेऊया चवीपुरतं. हे पहा, आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया. आता त्याच्यावर झाकण ठेवून शिजू देऊया. तीन 4 मिनिटांमध्ये आपला दोडका शिजेल. 70 ते 80% आपल्याला दोडका शिजवायचा आहे. जास्त शिजवायचा नाही, एकदम मऊ असा. तर हे पहा, आपलं शिजून झालेलं आहे आणि मी थंड पण करून घेतलेलं आहे. आता सगळं आपलं हे शिजलेलं आहे. आपण 70-80% शिजवलेलं आहे. आता हा दोडका थंड करून घेतलेला आहे. ते पहा, आता दोडका आपण सगळं याच्यामध्ये घालून घेऊया.
मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता या मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण फिरून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता हा कच्चा कांदा घालायचा आहे आणि कांदा घातला जास्त फिरवायचा नाहीये, थोडं थोडं मोठं राहिलं तरी चालेल, म्हणजे असं छान असा कांदा मध्ये मध्ये दाताखाली क्रंची लागतो. तर आता पुन्हा एकदा फिरून घेऊया. तर हे पहा आपण आता कांदा घालून पण फिरून घेतलेला आहे. एका बाउल मध्ये काढून घेऊ. खूप टेस्टी लागते, खमंग अशी चटणी लागते. आता खमंग अशी आपण याला फोडणी देणार आहोत. एकदम बारीक पेस्ट नाही, असं थोडं थोडं मोठं दरदरा ठेवलेलं आहे मी. एकदम मस्त अशी ही चटणी लागते. हे बघा, तडका पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालायची आहे, थोडं जिरं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, हिंग घालायचं आहे. आता गॅस बंद करते. हे आपल्या चटणीला तडका देऊया. हे पहा, आपली दोडक्याची चटणी किंवा पतौडी काही जण म्हणतात, तर ती तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी या दोडक्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आपली चटणी तयार.